मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो ऑपरेशन सिंदूरचं यश हे अनेक लोकांना विशेष करून आपल्या काही काँग्रेसमधल्या नेत्यांना पचलेलं नाहीये। त्या लोकांना कळत नाहीये की नरेंद्र मोदींसारखा आपला कट्टर शत्रू पंतप्रधान असताना इतकं मोठं ऑपरेशन भारतीय सैन्य करूच कसं शकतं, तेही कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता। आणि यावेळी इतके पुरावे सुद्धा आहेत, त्यामुळे नकार सुद्धा देता येत नाहीये की ऑपरेशन झालंच नाही। स्वतः व्हिडिओज पाकिस्तानी लोकच काढून पाठवत होते, त्यामुळे अगदी HD क्वालिटीमध्ये सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत की भारतीय मिसाईल कशी पाकिस्तानमध्ये गेली, भारताचे ड्रोन कसे गेले आणि किती मोठ्या प्रमाणात नुकसान पाकिस्तानला सहन करावं लागलं। आणि त्यामुळे या लोकांनी ज्या ज्या अभद्र टिप्पण्या नरेंद्र मोदींसाठी पंतप्रधान होण्याच्या अगोदर केलेल्या होत्या, जसं की चायवाला असेल किंवा गुजरातचा मुख्यमंत्री, त्याला भारताचं राजकारण कळेल का, किंवा जगात सुद्धा एक उच्च स्तरीय राजकारण खेळलं जातं याचा काळी मात्र अंदाजा सुद्धा त्या चायवाल्याला असेल का, त्याला आम्ही संसदेच्या बाहेर एक चायची टपरी उघडून देऊ, अशी टिप्पणी करणाऱ्या लोकांना फार मनात एक आहत पोचली आहे। जास्त त्या लोकांना जळायला लागले। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नुकसान जर कुठल्या दोन नेत्यांना झालेलं असेल, सगळ्यात जास्त जळालेली कुठल्या दोन नेत्यांची असेल तर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे। आणि मित्रांनो इथे मी विनोद करत नाहीये किंवा काहीतरी कटाक्ष करण्यासाठी बोलत नाहीये, खरंच या दोघांना सगळ्यात जास्त नुकसान झालंय। आणि यामागे कारणं सुद्धा अनेक आहेत। ज्या नरेंद्र मोदींना किंवा अमित शहांविषयी हे दोघंच रात्रंदिवस नको नको ते शब्द किंवा टिप्पण्या करत असतात, त्यांच्यावर थुंकण्याचं काम करत असतात, पण आपल्या एकही शब्दाचा प्रभाव त्यांच्यावर कसा होत नाही। आणि आपण इतकं बोलून सुद्धा त्यांचं यश हे अजून वाढतच चाललंय, हे पाहून त्या लोकांना जास्त वेदना व्हायला लागलेल्या आहेत। आणि फक्त अमित शहा नरेंद्र मोदींचं असतं तरी सुद्धा मानलं असतं, पण आता तर उद्धव ठाकरेंनी ज्या श्रीकांत शिंदेंच्या छोट्याशा मुलाविषयी सगळ्या सीमा ओलांडत जी अभद्र टिप्पणी केलेली होती, जी नीचपणाचं स्तर त्यांनी गाठलेलं होतं, ते श्रीकांत शिंदे जे आपले शिष्टमंडळ आपण पाठवलेले आहेत भारताची बाजू मांडण्यासाठी, त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांत शिंदे करतात। आणि याशिवाय ज्या शरद पवारांच्या दावणीला आपलं सगळं यश आपण लावलेलं होतं, ज्यांच्या भरोश्यावर आपण दाव खेळलेला होता, ते सुद्धा आता भाजपच्या हळूहळू करून जवळ जायला लागले। त्याची कन्या स्वतः सुप्रिया सुळे या त्या शिष्टमंडळापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत। त्यांचे सुद्धा व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, तुम्हाला पाहायला मिळतीलच। आणि यापैकी तिसरं कारण जे संजय राऊतांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की जे शिष्टमंडळ तयार केले गेले आणि त्यात शिवसेना उभाटा गटाचा एक नेता, ज्या नेत्याला त्या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट केलं गेलं ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदी। त्यांचं नाव ऐकून संजय राऊतांना अजून जास्त जळायला लागली, कारण त्यांच्या पक्षाचा राज्यसभेतील सगळ्यात वरिष्ठ नेता हे स्वतः संजय राऊत होते। त्यामुळे त्यांना या शिष्टमंडळामध्ये न घेता प्रियंका चतुर्वेदीला घेऊन नरेंद्र मोदींनी एकही शब्द न बोलता संजय राऊतांना डायरेक्टली हा मेसेज पोहोचवलेला आहे की तुमची लायकी आमच्या नजरेत ही प्रियंका चतुर्वेदींपेक्षाही खालची आहे। त्यामुळे जेव्हा आम्ही दोघांची तुलना केली तेव्हा इज्जतीप्रमाणे किंवा लायकीप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यावरती निघाल्या, त्यामुळे त्यांना आम्ही शिष्टमंडळात स्थान दिलं, तुम्हाला नाही दिलं। आणि हेच वर्ड टू वर्ड मेसेज संजय राऊतांना पोचलंय, त्यामुळे ते अगदी चवताळलेले आहेत। आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की जेव्हा एखादा व्यक्ती चवताळतो आणि ज्याच्यामध्ये ताकद नसते समोरच्या व्यक्तीला काहीही करायची, तेव्हा तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, तडपतो ना, त्याला काहीतरी बोलावंसं वाटतं, आपले जे वेदना आहेत त्या व्यक्त कराव्याशा वाटतात। आणि हेच संजय राऊतांनी काल केलं। फक्त फरक एवढा पडला आहे की आपल्या इतक्या अभद्र टिप्पण्यांपैकी यावेळी जरा एक लेवल जास्त जात आपल्या भारतातील सर्वच महिलांचा अपमान संजय राऊतांनी कालच्या वक्तव्यात करून टाकलेलं। माता आणि भगिनींना सुद्धा संजय राऊतांनी आता सोडलेलं नाही। तुम्हा सर्वांनी ती अफवा ऐकलेली असेलच BJPच्या संदर्भात की दैनिक भास्करनी आय थिंक सगळ्यात पहिली ही बातमी छापलेली होती, जी की पूर्णपणे खोटी होती की BJP आपल्या आमदार आणि खासदारांना घेऊन काहीतरी 18-16 किलोमीटर प्रत्येक दिवशी चालत प्रत्येक घरामध्ये एक शेंदुराची पुडी पोचवणार आहे। आणि याच खबरेला घेऊन संजय राऊतांनी एक अभद्र टिप्पणी आपल्या माता आणि भगिनींसाठी केली। त्यांनी जे शब्द बोलून दाखवलेले आहेत ते मला नाही वाटत कोणत्याही इतर नेत्यांनी आजपर्यंत बोलण्याची हिम्मतही केली असेल किंवा उद्या सुद्धा करेल, कारण इतकी अभद्र टिप्पणी करण्याची जी कला आहे ती फक्त संजय राऊतांमध्येच आहे। ते म्हणतात की सिंदूर आपला पती आपल्या पत्नीला देत असतो, कोणी बाहेरचा व्यक्ती दुसऱ्याच्या घरात जाऊन सिंदूर नाही देत। हा कोणता जिहाद सुरू केलाय यांनी, म्हणजे BJPने, नरेंद्र मोदींनी,
जसे तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शन आणले, तसे आता 1 नेशन 1 हजबंड आणले आहे का? हा कोण आणि कोणाचा पती आणि हा कोणत्या प्रकारचा जिहाद, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. आता मित्रांनो, मी जे म्हणालो की माता आणि भगिनींचं सरळ सरळ या वक्तव्यात अपमान केलेलं आहे, आणि तरीही मी मानतो की संजय राऊतांनी चला बाबा एक लॉजिकल गोष्ट म्हणली आहे की सगळ्यांचा पती हा एक व्यक्ती असू शकतच नाही, त्यामुळे त्याला सिंदूर देण्याचा हक्क नाहीच आहे. पण माझा अजून एक प्रश्न हा संजय राऊतांना आहे याच्या रिव्हर्समध्ये, की तुम्ही कोविड-19 जेव्हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात पसरलेलं होतं आणि तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा घरी बसून जेव्हा ते फेसबुक लाईव्ह करायचे तेव्हा त्या लाईव्हमध्ये एक शब्द ते वापरायचे की मी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे आणि त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. हे वक्तव्य त्यांचं आहे बरं का, हे माझे शब्द नाही आहेत. त्यामुळे जर एखादा व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख स्वतःला म्हणत असेल तर हा कोणत्या प्रकारचा जिहाद आहे, हे संजय राऊतांनी जरा समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं. कारण एक राष्ट्राचा एक पिता हे फक्त इस्लामिक कॉन्सेप्ट असू शकते किंवा काँग्रेसी विचारधारा. त्यामुळेच हे लोक भारताचा राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांचं नाव सांगतात. आपण एकतर भारताला भारत माता म्हणतो, या भूमीला आपण स्वतःची आई मानतो, त्यामुळे गांधींसारखा व्यक्ती किंवा इतर कोणताही व्यक्ती या भारतासाठी, भारताच्या जनतेसाठी पिता असू शकत नाही. कोणताही व्यक्ती राष्ट्रपिता असू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपिता हा पद कोणत्याही व्यक्तीला देणं या भारतात फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे. आणि त्यामुळे जेव्हाही कोणी म्हणतं ना की महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहे, तेव्हा हसायला येतं. त्यामुळेच मी म्हणतोय की जेव्हा उद्धव ठाकरे म्हणत होते की मी सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे, तेव्हा माझ्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हे माझे वडील आहेत आणि त्यांना त्या पदावरून काढण्याचा मलाही हक्क नाही आहे किंवा ते पद घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना सुद्धा नाही आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मी फक्त माझ्या वडिलांना मानतो आणि त्यांच्याऐवजी स्वतःला ठेवण्याचा हक्क हा उद्धव ठाकरेंना कोणी दिला होता? त्यांना मी पत्र लिहिलं होतं का? किंवा या महाराष्ट्रातल्या सगळ्या करोडो जनतेने एका पत्रात सगळ्यांची सही होती का की तुम्ही आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहात आणि आम्ही तुम्हाला एक प्रमुख म्हणून स्वीकार केलेला आहे, तुम्हीच आमचे पिता आहात, तुम्हीच आमचे सगळे पूर्वज, काय ईश्वर, सगळे शब्द तुम्हालाच आहे. त्यामुळं हा जो जिहाद तुम्ही म्हणताय ना की 1 नेशन 1 हजबंड, हे सगळ्यात पहिलं तर तुम्ही सगळ्या माता आणि भगिनींचा अपमान केलाय. आणि नरेंद्र मोदींना तुम्ही उद्धव ठाकरे समजू नका, ते इतके मूर्ख नाही आहेत की अशा प्रकारची अभद्र एक योजना काढतील. तुम्ही मला एक ऑफिशियल अधिकृत ट्विटर हँडलवरून बीजेपीच्या ही स्कीम त्या लोकांनी सुरू केली आहे किंवा अशा प्रकारचं काहीतरी योजना या लोकांनी सुरू केली आहे म्हणून मला शेअर करा, हा व्हिडिओ मी लगेच डिलीट करेन. कारण एक सुद्धा ट्विटर हँडलवरून मला हे दिसलं नाही आहे की बीजेपीने ही योजना किंवा असं काही अभियान या लोकांनी चालवलं आहे, अशा प्रकारची घोषणा केलेली असेल. ही फक्त आणि फक्त एक अफवा होती. आणि या अफवाला धरून संजय राऊतांनी एक चवताळलेल्या माणसाने की आपल्याला शिष्टमंडळात कसं घेतलं नाही किंवा ज्याच्या दावणीला आपण आपला पक्ष लावला ते शरद पवार तर बीजेपीच्या जवळ जायला लागले आणि आपलं होतं नव्हतं ते सगळं आता बुडायला लागलं. त्यामुळे तो चवताळलेला माणूस जो असतो ना, डेस्परेट ज्याला म्हणतात, त्याच प्रकारची एक कृती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे करतायत. आणि संजय राऊतांनी जे वक्तव्य दिलं आहे त्याचंच ते प्रतीक आहे डेस्पिरेशनचं. एक उत्तेजित होऊन की ज्याच्या अंगात ताकद नसते ना, की समोरच्या व्यक्तीला आपण काहीही बोलू शकत नाही, काहीतरी करू शकत नाही आणि आपण बोलल्याचं त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही हे माहीत असताना जेव्हा आपण अभद्र शब्द त्यासाठी वापरतो तेव्हा असेच वक्तव्य निघतात. त्यामुळे मी म्हणतोय की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तींमध्ये अंतर करण्याचं जरा एक बुद्धी संजय राऊतांनी लावली पाहिजे. अरे मला वाटतं मला थोडंसं एक चुकीचं मी बोललोय. संजय राऊतांना मी बुद्धी लावायला म्हणली, त्यांच्याकडे बुद्धी असेल तर ते लावतील ना, कारण बुद्धी असती तर अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी कधी केलेच नसते. आणि हेच वक्तव्य नाही, यापूर्वीचे हजारो वक्तव्य मी ऐकू शकतो जे संजय राऊतांसारख्या व्यक्तीला इग्नोर करायला पाहिजे होते, केले नाही पाहिजे होते, पण ते केले कारण की त्यांच्याकडे बुद्धी नाही आहे. आणि म्हणून मी जेव्हा म्हणतो की संजय राऊतांनी बुद्धी लावावी तेव्हा कदाचित माझ्याकडून थोडीशी चुकी झाली आहे आणि ती मी स्वीकार करतो. त्यांच्याकडे बुद्धी नाही आहे हे मी मान्य करायला तयार आहेच. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचे पक्षप्रमुख असतील हे तुमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख, पण यापुढून या महाराष्ट्राचा मी कुटुंब प्रमुख आहे म्हणून तुम्ही बोलू नका. कारण ते आमच्या वडिलांचं किंवा आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान होतं. ठीक आहे, तुम्हाला आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकार करायला तयार नाही आहोत आणि ते करण्यासाठी माझ्याकडे अधिकारसुद्धा नाही आहेत. मी कसं तुम्हाला माझ्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख स्वीकार करू?
मी माझ्या कुटुंबातला सगळ्यात लहान व्यक्ती आहे, त्यामुळे मला तो अधिकारच नाही आहे आणि तुमच्याकडे सुद्धा तो हक्क नाही आहे की तुम्ही अचानक माझ्या घरात घुसा आणि म्हणाल की मी तुझा पिता आहे म्हणून. हे फक्त जिहादी लोक करतात. ही असली पद्धत फक्त इस्लामिक धर्मामध्ये होते. आमच्या हिंदू धर्मामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. आणि उद्धव ठाकरेंना कदाचित सरकार असताना किंवा ती सरकार टिकवण्यासाठी ज्या मुस्लिम धर्मगुरूंना ते लोक भेटलेले आहेत त्यांच्याकडून कदाचित ते लोक प्रभावित झाले असतील आणि त्याच प्रभावाने हा शब्द त्यांनी काढला असेल कुटुंब प्रमुख म्हणून. हे मुस्लिम घरामध्ये किंवा त्यांच्या धर्मामध्ये चालत असेल, आमच्या धर्मात चालत नाही. त्यामुळे ते वन नेशन वन हजबंडसुद्धा तुमच्या ह्याच्यातच चालत असेल. नरेंद्र मोदी हे हिंदू धर्माला मानणारे व्यक्ती आहेत, हिंदुत्ववादी नेते आहेत. तुमच्यासारखे मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी त्यांना अपीज करणं हे BJPच्या नेत्यांना जमत नाही. थोडंफार ते पसमंदा वगैरे करतात, पण इस्लामिक कट्टरता हे BJPला कधीच जमणार नाही आणि ते शक्यही नाही. त्यामुळे वन नेशन वन हजबंड हे तुम्हाला शक्य होऊ शकतं, नरेंद्र मोदींना नाही. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.